डॉक्टर्स हे भारतीय डॉक्टर्स. म्हणजे मानवी प्रॉब्लेम्स, शारीरिक प्रॉब्लेम्सला दूर करणारा परमेश्वरानंतरचा पृथ्वीवरचा जिवंत परमेश्वर म्हणजे धन्वंतरी किंवा डॉक्टर. तर अमेरिकेसारख्या देशामध्ये जेवढे डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टर्स मधले 37% डॉक्टर्स हे भारतीय आहेत. अमेरिकेमध्ये जेवढे एक इंजिनिअरिंगची क्षेत्र आहेत, या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणारी 42% इंजिनियर्स हे भारतीय आहेत. नासा हे अमेरिकेचं एक विशेष क्षेत्र समजलं जातं की अंतराळाचा अभ्यास हा ज्यांचा विषय असतो त्या नासाचा अभ्यास त्या नासामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत यातली 50% मंडळी ही भारतीय आहेत. म्हणजे आज अमेरिकेमध्ये भारतीय माणूस म्हणजे मजुरांच्या देशातून आलेला माणूस अशी भारताची प्रतिमा नाही. तर भारतीय माणूस, भारतीय विद्यार्थी म्हणजे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी, अतिशय हुशार विद्यार्थी, अतिशय निष्णात डॉक्टर, अतिशय बुद्धिमान इंजिनियर, अतिशय जबरदस्त असा सॉफ्टवेअर इंजिनियर अशी प्रतिमा भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळं विज्ञान, संगणन, ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कुठल्याही क्षेत्रात, आधुनिक क्षेत्रामध्ये की जिथं बुद्धीचा संबंध असतो अशा जगातल्या अनेक क्षेत्रांमध्ये आज प्रामुख्यानं ताबा हा भारतीय विद्यार्थ्यांकडे आलेला आहे. आणि जर भारतीय शिक्षण पद्धती कमजोर असती, कमकुवत असती तर हे यश मिळवता आलं असतं का? बरोबर आहे. म्हणजे ज्या आज आपण ज्या महाविद्यालयांच्या नावाने टाकव पडतो की ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात असं चाललेलं आहे, इथं हे गोंधळ आहे, तिथे हे गोंधळ आहे, तिथे हे गोंधळ आहे, मग त्याच ठिकाणी तयार झालेला डॉक्टर हा अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये त्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत कसा काय पोहोचतो? आज इथल्या इंजिनियरच्या बुद्धिमत्तेबद्दल काही शंका असतील तर आज बिल गेट्स सारखा एक जगातला कॉम्प्युटरच्या क्षेत्रातला अतिशय निष्णात माणूस. भारतीय शिक्षण पद्धती ही खरोखर जगामध्ये आदर्श शिक्षण पद्धती आहे ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. तर आपल्याला जे मिळणार आहे हे दर्जेदार आहे हे एकदा समजलं की आपला आत्मविश्वास उंचावतो. आपल्याला मिळणार काहीतरी टाकावं आहे, चालत नाही, काहीतरी दिलेलं आहे असं नाही. ही शिक्षण पद्धती खरोखर दर्जेदार शिक्षण पद्धती. हा, या शिक्षण पद्धतीमध्ये थोड्याफार प्रमाणात उणिवा आहेत, दोष आहेत, काही तात्कालिक प्रश्न आहेत. ही प्रश्न सुटायला, ह्या उणिवा दूर व्हायला, हे दोष दूर व्हायला वेळ लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः जे स्वप्न पाहाल, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं जे चित्र तुमच्या समोर उभं केलेलं असेल ते चित्र, ते ध्येय पूर्ण करण्याची, यशस्वी होण्याची प्रचंड ताकद ही तुमच्या शिक्षण पद्धती किंवा भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. आणि जे विद्यार्थी म्हणजे आज काय होतं की आपण पाहतो की जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा या शिक्षण पद्धतीवर विश्वास होता. मी
थोडंसं शांतता पाहिजे, कारण काय बोलायला लागलं की माझी ब्लिंक डिस्टर्ब होऊन जाते. कारण भाषण म्हणजे मी काय पाठांतर केलेला मजकूर सांगत नसतो. मी जे काही बोलतो हे तुमच्या मनाला भिडलं पाहिजे. मनाला भिडलं तर तुमच्या ते जीवनामध्ये उतरेल. ऐकीव माहिती फारशी महत्वाची नसते, हृदयाला भिडणारी माहिती महत्वाची असते. थोडंसं शांतता पहा. तर मित्रांनो, भारतीय शिक्षण पद्धती ही खरोखर आदर्श शिक्षण पद्धती आहे. आणि या ठिकाणी भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे आज आपण जे शिक्षण घेतो, मातृभाषा, संस्कृत, राष्ट्रभाषा आणि इंग्रजी, तेव्हा भारतीय विद्यार्थी हे अन्य देशाच्या विद्यार्थ्यांपेक्षा भाषेमध्ये अतिशय यशस्वी असतात. आणि थोडंसं शांत, थोडंसं शांतता. विद्यार्थ्यांना ज्या भाषा शिकवल्या जातात तर प्रत्येक विद्यार्थी हा जवळजवळ 2 ते 3-4 भाषांमध्ये यशस्वी होतो किंवा शिकतो, 4 भाषा शिकतो. आज अमेरिकेतला विद्यार्थी, अमेरिका अगदी, मी जेव्हा काही वर्षांपूर्वी एक ही जाहिरात केली होती की भारतीय शिक्षण पद्धती ही जगात सर्वात आदर्श शिक्षण पद्धती आहे. आता काही दिवसांपूर्वी, अगदी मला वाटतं परवाच्या सुद्धा भाषणामध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी सुद्धा मान्य केलं की भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अतिशय आदर्श शिक्षण आहे. अमेरिकेची शिक्षण पद्धती कुठंतरी भारताच्या शिक्षण पद्धती समोर कुचकामी आहे. हे मी तर सांगतोच आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतोय, 10 वर्षापासून सांगतोय. 10 वर्षापूर्वीची तुम्ही माझी जाहिरात पाहिलीत तरी त्या जाहिरातीमध्ये हे वाक्य सापडेल तुम्हाला की भारतीय शिक्षण पद्धती ही जगात आदर्श शिक्षण पद्धती आहे. थोडं मागं काय बोलताय, जरा शांतता ठेवा, थोडीशी शांतता. भारतीय शिक्षण पद्धती ही जगामध्ये आदर्श शिक्षण पद्धती आहे. भारतीय विद्यार्थ्यांसमोर अमेरिकेच्या विद्यार्थ्यांचा टिकाव लागणार नाही. चिनी विद्यार्थ्यांसमोर अमेरिकन विद्यार्थ्यांचा टिकाव लागणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष स्वतःहून सांगतायत. हे याचाच अर्थ की आपण बऱ्याच वेळा काय होतं सांगतो की अनेक माणसं असे असतात की ज्यांना आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळची वस्तू ही अतिशय गुणवत्तेची आहे हे माहितीच नसतं. एक माणूस, त्याला त्याच्या घराचा कंटाळा आलेला असतो. काय घर आहे, काय अमुक आहे, असं आहे, तसं आहे. आणि तो एके दिवशी ठरवतो की हे घर विकून टाकू आणि दुसरं घर घेऊ. आता मुंबईमध्ये कसं एजंटचा जमाना आहे. मग तो एका एजंटला बोलवतो आणि त्याला सांगतो माझं घर विकायचंय. तो म्हणतो ठीक आहे साहेब, घर विकायचं ना, जाहिरात द्यावी लागेल. ते म्हणतो ठीक आहे, जाहिरात दे, काही कर, पण मला माझं घर विकून टाकायचंय आणि घर विकून मला दुसरं नवीन घर घ्यायचं. तो एजंट येतो, घर पाहतो आणि आपल्या एजन्सीमध्ये जाऊन एक मस्त जाहिरात करतो की शहराच्या मध्यभागी अतिशय हवेशीर, प्रशस्त, वास्तुशास्त्राला धरून
अमुक अमुक असं घर विकणे आहे, घर विकणे आहे. ती जाहिरात वाचून सकाळी खूप लोकांची रांग त्या घरासमोर लागते की घर विकणे आहे, मला घर विकत घ्यायचं, मला हे घर विकत घ्यायचं. तो माणूस उठतो सकाळी पाहतो, अरे केवढी लोक, केवढी मोठी रांग कशासाठी? मग त्याला म्हणतो, साहेब हे घर विकायचंय ना. तुम्ही एवढी लोक कशासाठी आली? मी स्वतः घराचा मालक असून ह्या घराला वैतागलेलो आहे. आणि हे घर घ्यायला एवढी माणसं उत्सुक कशी? तर तो एजंट येतो आणि सांगतो, साहेब मी ही घराची जाहिरात पेपरमध्ये छापलेली आहे. आणि मग त्या घराचं वर्णन की घर प्रशस्त आहे, शहराच्या मध्यभागी आहे, हवेशीर आहे, वास्तुशास्त्राला धरून आहे, घराचे अमुक अमुक हे. तर मला माहितीच नव्हतं. माझं जर घर इतकं चांगलं असेल तर मग हे विकायचं कशाला? या देशाची शिक्षण पद्धती ही खरोखर या गुणवत्तेची असेल की इतर शिकलेले विद्यार्थी अतिशय यशस्वी डॉक्टर्स म्हणून अमेरिकेमध्ये यशस्वी होतात, ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वी होतात, युरोपमध्ये यशस्वी होतात, या देशातले इंजिनियर्स यशस्वी इंजिनियर्स, सक्सेसफुल इंजिनियर्स म्हणून अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये, सगळ्या देशामध्ये यशस्वी होतात, तर या देशातल्या शिक्षण पद्धतीत दोष कसले शोधताय? त्याच्यावर मूळ मुद्दा की जो मी सांगितलेला आहे की भारतीय शिक्षण पद्धती ही जगातली सगळ्यात आदर्श शिक्षण पद्धती आहे. आता काही लोक म्हणू शकतात आणि त्याच वेगवेगळे पर्याय मी तुमच्या समोर सांगणार आहे किंवा भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे फक्त डॉक्टर्स किंवा फक्त इंजिनियर्स तयार करणारी शिक्षण पद्धती आहे का? मित्रांनो, असं नाही. कारण भारतीय शिक्षण पद्धती ही का श्रेष्ठ आहे, भारतीय शिक्षण पद्धती ही का आदर्श आहे, तर या शिक्षण पद्धतीमध्ये आपण मुलांना ज्या भाषा शिकवतो, मी स्वतः जगामध्ये अनेक विद्यार्थ्यांना भेटलेले, पाहिलेले की भाषांतर कौशल्य किंवा ट्रान्सलेशन ही संकल्पना भारतीय विद्यार्थ्यांना जेवढी व्यवस्थित ज्ञात असते ही जगातल्या अनेक विद्यार्थ्यांना माहीतच नाही. अमेरिकेमध्ये भाषा म्हणून फक्त इंग्रजी शिकवलं तर त्या मुलाला भाषांतर कौशल्य कसं समजणार? हा बहुसंख्य देशांचा प्रश्न आहे. जपानमध्ये फक्त जपानी ही एकच भाषा शिकवली, मुलांना ट्रान्सलेशन स्किल काय समजणार आहे? आणि म्हणून जगाच्या तुलनेमध्ये भारतीय विद्यार्थी हा खरोखरच मजबूत आहे. म्हणजे आपण घेतो आहोत, भारतीय आहोत म्हणून मी हे कौतुक करत नाही, एक तटस्थ ऑब्झर्वर म्हणून पण मी सांगतो तुम्हाला की खरोखर आपण जे काही आपल्याकडे ज्या भाषा शिकवल्या जातात ह्या भाषा मजबूत आहेत. भारतामध्ये ज्या काळी किंवा ज्या व्यक्तींनी इंग्रजी ही भाषा कंपल्सरी ठेवायची असा जो काही निर्णय जवाहरलाल नेहरूंनी किंवा त्या काळातल्या लोकांनी घेतला असेल त्या निर्णयाची खरोखर तारीफ केली पाहिजे. कारण भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेची भीती वाटत नाही. बरोबर? अमेरिकेमध्ये किंवा या देशामध्ये जे भारतीय विद्यार्थी जातात, भारतीय विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये जेव्हा चिनी, कोरियन किंवा या देशात इंडोनेशियन या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो तेव्हा या विद्यार्थ्यांचं इंग्रजी आणि भारतीय विद्यार्थ्यांचं इंग्रजी याच्यामध्ये भारतीय विद्यार्थी कायम सरस असतात. आणि आज ज्या विषयांचं खरोखर गरज आहे ते सायन्स आणि मॅथमॅटिक्स ह्या विषयामध्ये
भारतीय विद्यार्थी हे अतिशय काय म्हणता येईल त्याला इंटेलिजंट आहेत, हुशार आहेत. या विषयातलं त्यांचं प्रावीण्य हे अतिशय कौतुकास्पद असतं. आज जगातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, भविष्य घडवायचं असेल, तर करिअर आणि भविष्य या शिक्षणाच्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला एकूण समग्रतेमधल्या एक हिस्सा किंवा एक भाग असतो. मित्रांनो, शिक्षण पद्धतीमध्ये 5 गोष्टींचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये ज्या 5 गोष्टींचा समावेश होतो त्या 5 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक विकास किंवा ज्याला आपण फिजिकल डेव्हलपमेंट असं म्हणू. शारीरिक विकास किंवा फिजिकल डेव्हलपमेंट. शिक्षणामध्ये दुसरी गोष्ट जी येते ती दुसरी गोष्ट म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट किंवा बौद्धिक विकास. शिक्षण पद्धतीतली तिसरी आणि अतिशय महत्वाची जी बाब येते ती म्हणजे करिअर विकास, करिअर विषयक विकास किंवा करिअर डेव्हलपमेंट. तर नीट लक्षात घ्या, 3 मुद्दे लक्षात. पहिला मुद्दा काय? शारीरिक विकास. दुसरा मुद्दा बौद्धिक विकास. तिसरा मुद्दा करिअर विषयक विकास. चौथा मुद्दा सामाजिक विकास. आणि 5वा मुद्दा आध्यात्मिक विकास. एज्युकेशन can be considered in 5 important divisions. First one, physical development. Second, mental development. Third, career development. Fourth, social development. And fifth, spiritual development. एक उजळता या 5 विभागांमध्ये आता ते थोडासा विचार करू. पहिला मुद्दा शारीरिक विकास. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत खास करून आज एक शिक्षक म्हणून माझं स्वतःच असं निरीक्षण आहे की 80% विद्यार्थी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. या शिक्षणाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये आपण कुठेतरी फेल जातो आहोत. मित्रांनो, परमेश्वरानं म्हणा किंवा निसर्गानं म्हणा जे शरीर आपल्याला दिलेलं आहे या शरीराची व्यवस्थित काळजी घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक माणसाचं परमकर्तव्य आहे. परमकर्तव्य. कारण शरीरच नसेल, जर्जर झालेलं शरीर आहे, आजारी पडलेला माणूस आहे, काय कामाचं आहे? आपलं शरीर फिट कसं राहील, निरोगी कसं राहील, आपण आपल्या शरीराचा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं शरीर किंवा इफिशियन्सी टिकवून कशी ठेवू, हा फिजिकल डेव्हलपमेंटचा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे. आहार आणि झोप. मी पहिल्या मुद्द्यावरच बोलतोय, फिजिकल डेव्हलपमेंट. आहार आणि झोप हे तुमच्या जीवनातले अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आज बहुसंख्य विद्यार्थी हे एकतर ओव्हरवेट आहेत किंवा अंडरवेट आहेत. ओव्हरवेट आहेत कारण जास्त खातात, तेलकट खातात, नॉनव्हेज खातात आणि हे खात असताना टीव्ही पाहत बसतात.
आणि एक तर ओव्हरवेट होतात किंवा अंडरवेट होतात. जो विद्यार्थी स्वतःचं वजन व्यवस्थित मेंटेन ठेवू शकत नाही त्या विद्यार्थ्याची कार्यक्षमता ही व्यवस्थित असूच शकत नाही. मी जे मुद्दे सांगतो काही मुद्दाम, कारण तुम्हाला सांगण्यासारखं माझ्याजवळ भरपूर आहे, तुमचं ऐकावं अशाही खूप गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडं प्रकर्षानं कुणाचं लक्षही जात नाही असे ऑब्झर्वेशन्स मी केलेले आहेत. आणि तुम्हाला आयुष्यातल्या ज्या क्षितिजांपर्यंत पोहोचायचंय त्या क्षितिजासाठी तुमच्याकडं जे असायला पाहिजे ते व्यवस्थित पाहिजे. आज बहुसंख्य विद्यार्थी मी आजारी असतो, माझी तब्येत हे असते, व्यवस्थित नसते, मला अमुक अमुक प्रॉब्लेम आहेत असं सांगून एक सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करतात जो शिक्षणाच्या मूळ संकल्पनेच्या पूर्णतः पोटी. काय 10वीला मार्क कमी पडलो, 16 आजारी होतो. अरे आजारी होता